या सेशनमध्ये आपण ॲम इज आर पाहणार आहोत. ओके, ॲम इज आर. तर आपल्याला सिंपल माहिती आहे ॲम इज आरचा अर्थ होतो आहे. ओके, म्हणजे ॲम म्हणजे ही आहे, इज म्हणजे पण आहे, आणि आर म्हणजे पण आहे किंवा आहोत, आहे, आहोत, आहा, म्हणजे ओके, अशा प्रकारे अर्थ आपल्याला इथे येतो. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. तर आता इथे बघा, तिन्ही वर्ड्स जे आहेत त्यांचा अर्थ सारखाच होतो, पण त्याचा डिफरन्स कुठं होतो, कसा कुठे कधी वापरायचं ते लक्षात घ्या इथे. की वर्ड हा ॲम, इज, आर द सिम्पल प्रेझेंट फॉर्म ऑफ वर्ब आहेत. हे सर्व काय सिम्पल फॉर्म वर्ब आहेत. ओके, आता हे ॲम जे आहे ते यूज करायचं आहे आय सोबत. इज जे यूज करायचं आहे ते सिंग्युलर नाऊन. ओके, जसं की माय डॅड, द टीचर. ओके, त्याचबरोबर ही, शी, इट सोबत इजचा यूज करायचा आहे, आणि आरचा यूज करायचा आहे जसं की प्लुरल नाऊनसोबत आरचा यूज करायचा आहे, जसं की माय पॅरेंट्स, जेनी अँड मॅरी. ओके, अशा प्रकारे. आता आपण इथं चार्ट पाहूया. जसं की इथं तुम्ही हा चार्ट इथे लक्षात ठेवा, कारण ॲमेझॉनचा यूज करत असताना स्पोकन इंग्लिशमध्ये याचा खूप वेळेस याचा यूज होणार आहे. जसं की इथं हे लक्षात घ्या, आय ॲम, वी आर, यू आर, यू आर, ही इज, दे आर, शी इज, दे आर, इट इज, they are, a student is and students are, Ramesh is, Ramesh and Jia are. ओके, हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की कशाचा यूज कशासमोर होत आहे. ओके ओके, आता इथे एक नवीन गोष्ट इथे लक्षात घ्या. काय आहे ते, की ज्यावेळेस तुम्ही इथे बघता की इथे रमेश आलेला आहे आणि जिया, इथे दोघं आहेत इथे. ओके, रमेश आणि जिया असल्यामुळे इथे आपण आरचा यूज केलेला आहे, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, राईट. बऱ्याच वेळेस बऱ्याच स्टुडंटला कन्फ्युजन होतं की दोन नाव एकत्र आले तर इथे काय यूज करायचं आहे ते लक्षात घ्या. रमेश आणि जिया आरचा यूज इथे करायचा आहे, आणि सिंगल असेल, सिंगल प्रॉपर नाऊन, तर इथे आपल्याला इथं यूज करायचं आहे. आणि दोन प्रॉपर नाऊन एकत्र आले असतील अँडचा यूज करून, तर तिथे आरचा यूज करायचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. हा कशा प्रकारे आहे, या चार्टचा यूज करून आपल्याला सर्व काही सेंटेन्स आपल्याला बनवायचे आहेत. वी हॅव टू यूज ऑल दिस चार्ट while मेकिंग सेंटेन्सेस. राईट, लेट्स गो अहेड. तर काही त्याचे एक्झाम्पल्स आहेत, यू कॅन सी हिअर. फॉर एक्झाम्पल, आय ॲम 25 years old. मी 25 वर्षाचा आहे. आय ॲम, मी आहे 25 years old. ओके, द चिल्ड्रन आर अस्लीप. मुले झोपली आहेत. आय ॲम इन द गार्डन. मी बागेत आहे. कॉम्प्युटर्स आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. कॉम्प्युटर्स खूप महागडे आहेत. माय मॉम इज व्हेरी टायर्ड टुडे. माय मॉम कसे आहे, व्हेरी टायर्ड आहे, खूप थकलेली आहे आज. राईट, म्हणजे तुमच्या इथे लक्षात येत आहे की आय ॲम इज आरचा यूज कशा प्रकारे इथे होत आहे. पुढे बघा, माय ब्रदर अँड आय आर अपस्टेअर्स. मी आणि माझा भाऊ वरच्या मजल्यावर आहोत. ओके, इथे लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस असा क्वेश्चन येतो की आयच्या नंतर आर वापरलं जाऊ शकतं का. तर इथे तुम्ही लक्षात घ्या, तर असं जर सेंटेन्स असेल, राईट, तर तुम्ही इथे यूज करू शकता, म्हणजे ॲज अ ट्रिक म्हणून. कारण इथे दोन आहेत, माय ब्रदर, इथे अँड आय आर अपस्टेअर्स. हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे, थोडंसं लक्षात घ्या. ओके, मी आणि माझा भाऊ वरच्या मजल्यावर आहोत. पुढे बघा, द टीचर इज टॉल. टीचर कसे आहेत, टॉल आहेत. वी आर इन अवर बेडरूम. आम्ही कुठे आहोत, आमच्या बेडरूममध्ये आहोत. म्हणजे इथे लक्षात घ्या, मराठीमध्ये वेगवेगळे आहे ह्या याच्यासाठी वेगवेगळे शब्द आपण बदलत आहोत. आहोत म्हणतोय, कधी कधी आहेत म्हणतोय, कधी आहे म्हणतोय. ओके, तर हे तुम्ही तुमच्या पद्धतीने तिथे चेंज करू शकता. राईट, तर पुढचं बघा, वी आर इन आवर बेडरूम. शी इज ऑल्सो प्रिटी. शी इज ऑल्सो प्रिटी. ती कशी आहे, प्रिटी आहे.
यू आर माय बेस्ट फ्रेंड. तू माझा कसा बेस्ट फ्रेंड आहेस. यू आर माय बेस्ट फ्रेंड. इट इज अ हिली ट्रॅक. तो कसा आहे ट्रॅक. हिली आहे म्हणजे मार्ग तो डोंगराळ आहे. आय ॲम अ गुड डिबेटर अँड ऑरेटर. ओके. आता इथे आपण इथे लक्षात घ्या, मी डिबेटर या अर्थाने आपण इथे घेतोय. ओरेटर आणि डिबेटर म्हणजे जवळपास वक्तेच आहेत हे दोघेही. ओके. मी कसं आहे गुड डिबेटर आहे आणि ओरेटर आहे इथे लक्षात ठेवायचं. पुढे बघा आता हे आहे ह्या अर्थाने आपण जेव्हा घेतो त्याच वेळेस काही निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आहेत. तर निगेटिव्ह सेंटेन्स बघत असताना इथे बघा कसं लिहिलेलं आहे. आता ॲम इज आरच्या नंतर म्हणजे जे आपण ॲम इज आरच्या नंतर इथे आधी काय करायचं आहे नॉटचा यूज करायचा आहे. नॉट राईट. म्हणजे आय ॲम नॉट, आय ॲम नॉट, वी आर नॉट, यू आर नॉट, यू आर नॉट, ही इज नॉट, शी इज नॉट, इट इज नॉट, अशा प्रकारे त्याचे सेंटेन्स बनवायचे आहेत. तसं इथे एक्झाम्पल बघा. आय एम नॉट स्टुडंट, आय एम नॉट अ स्टुडंट, मी विद्यार्थी नाही. वी आर नॉट ॲक्टर्स, आम्ही अभिनेते नाही. यू आर नॉट टॉल, तू उंच नाहीस. ही इज नॉट अमेरिकन, तो अमेरिकन नाही. दे आर नॉट बिग, ते मोठे नाहीत. ओके. म्हणजे ज्याप्रमाणे आहेत आपण घेतो त्याचप्रमाणे नाहीत असंही आपण इथे घेतोय जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स बनवतो त्यावेळेस. तर लक्षात घ्या, नाही किंवा नाहीत या अर्थाने जेव्हा आपण सेंटेन्स बनवतो त्यावेळेस ॲम इज आरच्या पुढे नॉटचा यूज करायचा आहे. ओके. इझी आहे, लक्षात घ्या. तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे सेंटेन्स बनवता येतील. त्याचबरोबर पुढे बघा क्वेश्चन्स कसे बनवता येतील. आता याच्यापासून बघा ॲम इज आरचे क्वेश्चन्स. जसं की एक्झाम्पल इथे आर यू इंडियन. म्हणजे इथे बघा जे सेंटेन्स आहे यू आर इंडियन त्याच्या जागी हे जे ॲम इज आर जे आहे ते एकदम स्टार्टिंगला घ्यायचं आहे फ्रेंड्स. राईट. आणि सेंटेन्स आपल्याला बनवायचे आहेत. ॲम इज आर कसे आहेत स्टार्टिंगला घेऊन आपण तिथे सेंटेन्स बनवतो, क्वेश्चन्स बनवतो. आर यू इंडियन, तू इंडियन आहेस का. इज ही अ प्लेयर, तो खेळाडू आहे का. आर यू हंग्री, तुला भूक लागली आहे का. इज इट टॉल, ते उंच आहे का. ॲम आय लेट, मला उशीर झाला आहे का. ओके. अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन्स बनवू शकता. आता बघा आता आणखी त्याचे काही युजेस आहेत फ्रेंड्स, थोडं लक्षात घ्या. आपण ते डिटेलमध्ये आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस जेव्हा पाहणार आहोत तेव्हा आपण त्याचे डिटेल्स इन्फॉर्मेशन बघणारच आहे. पण थोडंसं यूज बऱ्याच वेळेस कसं होतं की थोडंसं यूज आपल्याला ऑन द स्पॉट माहीत पाहिजे. तर इथे कसं यूज झालेलं आहे बघा. पॅसिव्ह यूज काय आहेत ॲम इज आरचे. जसं की शी इज गिवन अ बुक, तिला एक पुस्तक दिले जाते. ही इज सेंड देअर, त्याला तिथे पाठवले जाते. दे आर टोल्ड, त्यांना सांगितले जाते. ओके. त्याचबरोबर आय एम टोल्ड, मला सांगितले आहे. वी आर वॉर्न, आम्हाला चेतावणी दिलेली आहे किंवा दिली आहे. दे आर ब्लेम्ड, त्यांना दोष दिला जातो. स्टोरी इज टोल्ड, कथा सांगितली आहे किंवा. ओके. म्हणजे इथे लक्षात घ्या की ॲम इज आरचा यूज हा कशा प्रकारे इथे आपण करतोय आणि आहे किंवा नाही या अर्थाने आपण कशा प्रकारे त्याचा यूज करतोय. त्याचबरोबर क्वेश्चन बनवत असताना आहेत का, आहे का, अशा प्रकारे यूज इथे होतो. तर सोपं आहे मित्रांनो. ॲम इज आरचा वापर करून तुम्ही वेगळे सेंटेन्स बनवू शकता. ओके. आणि याचा जास्तीत जास्त स्पोकन इंग्लिशमध्ये खूप सारा यूज होत असतो. होप तुम्हाला लक्षात आला असेल.